दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर इतकं सुंदर वातावरण होतं, म्हणजे कोवळून आणि गुलाबी थंडी. खरंच छान वाटत होतं. बाहेर इकडं मस्तपैकी चूल पण पेटवली होती. बऱ्याच वर्षानंतर मी ही दंतमंजन पावडर दात घासायला यूज करत होते, कारण मी ब्रश वगैरे काही आणला नव्हता म्हणून. पण एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या माझ्या. सृष्टीला कॉलेजला जायला लेट झालं होतं, म्हणून सृष्टी पळतच बस पकडायला चालली होती आणि डॉगेश भाईचा आणि माझा एकीकडे टाईमपास चालू होता. आता तसं तर मी सकाळी लगेचच रिटर्न निघणार होते, पण झालं असं की राहिल्या सरशी मला अजून 2 ते 3 क्लायंट वाढले. मग म्हटलं चला आल्या सरशी सकाळी आधी ते कंप्लीट करावं मग जावं. त्यामुळं आम्ही आवरून लगेचच निघालो. तिकडे पोचल्यावर लगेचच मी टॅटू काढायला सुरुवात केली आणि पहिलं तर गणेश नावाचा टॅटू काढला आणि त्यानंतर लगेचच एका दुसऱ्या दादाला मानेवर टॅटू काढायचा होता गणपतीचा, तोही लगेच स्टार्ट केला. थोडंसं मानेवर दुखतंच, त्यामुळं दादालाही त्रास होत होता आणि थोडीशी सूज पण आली होती. इकडे टॅटू कुठं होतंय तोपर्यंत लगेचच जेवणाची तयारी पण झाली होती. मी बऱ्यापैकी घरी टॅटू काढायला जाते, पण मला खूप वेळा असं पण अनुभव येतो की जिकडे चहा पण विचारला जात नाही, पण काही ठिकाणी अगदी जेवण खाणं पाणं खूप छान बघतात माझं. छान जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच टॅटू काढायला बसणार होतो, पण गौरीचं थोडं काम चालू होतं म्हणून तोपर्यंत मी शीतलचा आयब्रो करत होते. आदल्या दिवशीचे क्लायंट ज्याप्रमाणे शीतलच्या ओळखीचे होते, तसे आजही हे शीतलच्या मैत्रिणीचंच घर होतं आणि ते झाल्यानंतर लगेचच आम्ही टॅटू काढायला बसलो. गौरीचा टॅटू म्हणजेच प्रशांत आणि छोटंसं एक मोरपीस आणि बासुरी होती. तिचा टॅटू झाल्यानंतर लगेचच गौरी आवर्जून शेतात गेली आणि तिने आम्हाला कोबीचा आणि फ्लॉवरची भाजी आणली. खरंच त्याबद्दल गौरीला थँक्यू. असं नाही आहे की भाजी कुठं मिळत नाही, पण कोणीतरी आपुलकीने दिलं ना तर छान वाटतं अशी आपुलकीची माणसं भेटल्यावर. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.